नमस्कार. मी असे साहेब हॉटेलच्या समोर आणि हयची पोरा पिठापासून कसो मासो फसवतात ही प्रक्रिया आता मी तुमका दाखवतोय. माझ्यासाठी नवीनच हा, तर माझ्यासोबत राहा. ह्यानी असा चपातीचा पीठ घेतले ना, त्या बाटलीत ह्यानी पीठ घेतले ना, पण हे तो चेहरो नाही दाखवला. आता ही बाटली बरोबर तो टाकतो खाडीत आणि मासो फसवतो. बघूया चला. ह्या बाटलीवर छोटस प्रयोग केलेलो हा. त्या बाटलीचा वरचा पाचचा झाकण उडवले ना आणि पीठ भरले ना आणि हे ते काही जाड असा लोखंडाचा शिसा टाकले ना, ह्या बबण्याचा टॅलेंट हा. आता पुढे बबनो आता परत पाण्यामध्ये फेकतेलो हा. टाक. तर ह्याचं नाव बबन. ह्यो बघा आता कसं बाटलीत मासे मारता. ह्या टॅलेंट आहे ह्यांचा की पिठापासून कसो मासो फसवलो जातो ह्या बघूचा तुमका. तर आता 2 मिनिटात बघूया हे काय गावता. आता या बबन्यान बाटली टाकलेली हा आणि हो वाट बघता आता काय गावता काय. थोडं वेळ बघूया आपण वाट आणि बघूया बबन्याक काय गावला. आता बाटली वर काढलेली हा. तर आता बघूया काय गावला. आता बबन्या बाटलीत काय गावला काय नाही हा. मग बबन्याक बाटलीत काय नाही गावला म्हणून तो अजून पीठ टाकता आणि अजून आता प्रयत्न करतो दुसरो की तो कसो माशांका फसवचो हा. बघता हा बबनो वाट बघता खय काय गावता काय. तवसर त्याची रोप पोचना नाही हा. दिसतात मासे पण बबन्याक काय गमनत नाही. पीठ असल्यामुळे त्या बाटलीमध्ये जे मासे आहेत ते बघा थोडे थोडे फसूक लागलेले आहेत. प्रयत्न काहीतरी बबण्याचे यश येता असं वाटतं. हे बघा मासे फसताना. तीन उडकी मारतात. त्याच्यामुळे आता बबन्यान दुसरी बाटली उचलले ना आणि आता बबनो घरात चाललो कारण काय गावलं नाही. त्या का उद्या